So welcome students. Today we'll study subject and predicate. Subject and predicate. आता बघा, कोणतेही वाक्य घेतले तरी त्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतेच. आता व्हॉट इज सब्जेक्ट, डेफिनेशन बघूया पहिल्यांदा आपण. सब्जेक्ट म्हणजे काय तर बघा, द पार्ट ऑफ द सेंटेन्स, तिथं नाही आहे तर म्हणतोय मी, लक्षात घ्या. द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच नेम्स द पर्सन ऑर थिंग वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. याचाच अर्थ वाक्याचा असा भाग की बघा, वाक्याचा असा भाग की ज्याचं नाव असतं. वाक्याच्या सुरुवातीला बघा, क्रियापदाच्या आधी काय असतं, कुणाचं नाव असतं, नेम ऑफ अ पर्सन ऑर थिंग वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे ज्याच्याविषयी वाक्यात बोललं जातं त्याला सब्जेक्ट असे म्हणतात. आता याच्यात नोट्स दिल्या, पण नोट दिले दोन. पहिली नोट आहे, सब्जेक्ट कॅन बी नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, बर्ड ऑर थिंग. वाक्याचा कर्ता म्हणून कोण कोण काम करतं, एखादी व्यक्ती, ठिकाण, प्राणी, पक्षी किंवा कुठली वस्तू. आता नंबर 2ची नोट आहे, इट मे बी अ सिंगल वर्ड और अ फ्रेज. एकतर सब्जेक्ट म्हणून कोण असतो, सिंगल वर्ड और फ्रेज असते. म्हणजे एकच शब्द असेल किंवा फ्रेज असेल. बघा, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी आहेत, सब्जेक्ट हे कुणाचं नाव असतं, पर्सन, प्लेस, ॲनिमल, बर्ड और थिंगचं असतं, पहिला मुद्दा. नंबर 2, हे एकतर सिंगल वर्ड असेल सब्जेक्ट किंवा फ्रेज असेल, म्हणजे एनलार्ज पार्ट असेल, एनलार्ज पार्ट. जसं की बघूया आपण, ही स्टूड ऑन द बेंच. वाक्य काय, ही स्टूड ऑन द बेंच. या सेंटेन्समध्ये आपण हिला बघा, हिला सब्जेक्ट म्हणतो. हिला काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. आणि ही हा सब्जेक्ट प्रोनाऊन आहे, एकच शब्द आहे सिंग्युलर, ह्याला सब्जेक्ट म्हणतो. तर आता क्रियापदाच्या अगोदरचा जो भाग आहे, क्रियापदाच्या अगोदरचा भाग बघा, वर्बच्या अगोदरचा भाग. जसं की दुसऱ्या सेंटेन्समध्ये, द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. CATCHES, सी द स्पेलिंग, CATCHES, कॅचेस द वर्म. या सेंटेन्समध्ये द अर्ली बर्ड बघा, द अर्ली बर्ड मूळचा शब्द बर्ड आहे, पण त्याला एनलार्ज केलं द अर्ली हे दोन शब्द जोडून, म्हणजे 1, 2, 3 या शब्दापासून हा सब्जेक्ट बनला. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. द अर्ली बर्ड हा वाक्याचा जो क्रियापदाच्या म्हणजे कॅचेस या क्रियापदाच्या अगोदर आलेला भाग आहे, याला म्हणायचं सब्जेक्ट. तर दुसऱ्या 3 आणि 4 नंबरची वाक्य बघा. 3 आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये हे आज्ञार्थक वाक्य आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. मग प्लीज कम इन हे आज्ञार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात वर्बनं झालेली आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट यू हा कन्सिडर केला जातो, यू. बघा, त्याचप्रमाणे नेक्स्ट सेंटेन्स आहे, कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. कॉंग्रॅच्युलेट्स म्हणतो आपण, म्हणजेच आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. या वाक्याच्या सुरुवातीला आय किंवा वी हे दोन कुठलाही सब्जेक्ट असेल, दोन्हीपैकी एक. आता आपण बघूया की याहीपेक्षा मोठा सब्जेक्ट असू शकतो. तो कसा बघा, नंबर 5च्या सेंटेन्समध्ये बघणार आहोत. सेंटेन्स एनलार्ज केला जाऊ शकतो. द बॉय इन अ रेड ड्रेस is my brother. आता हे जे वाक्य आहे बघा, द बॉय इन अ रेड ड्रेस इज माय ब्रदर. या सेंटेन्समध्ये बॉय हा मूळचा शब्द आहे,
त्याच्या सुरुवातीला द आणि त्यानंतर इन अ रेड ड्रेस एवढा जो पार्ट आहे हा एनलार्ज केलेला पार्ट आहे. याला फ्रेज म्हणायचं, याला फ्रेज म्हणायचं. एवढी मोठी फ्रेज आहे. हा सब्जेक्ट आहे. हा पार्ट कोण आहे? सब्जेक्ट आहे. तर त्याच्या पुढचा भाग हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या अगोदर असणारा भाग आहे याला सब्जेक्ट असे म्हणतात. काय म्हणतात? सब्जेक्ट असे म्हणतात. तुमच्या लक्षात असेल की व्हॉट इज सब्जेक्ट. पुन्हा एकदा मी सांगतोय, सब्जेक्ट हा सिंग्युलर शब्द असेल, एक शब्द, सिंगल शब्द. ही स्टूड ऑन अ बेंच. स्टूड हे क्रियापद आहे, त्याच्या अगोदर आलेला सब्जेक्ट आहे. 2 नंबरच्या सेंटेन्समध्ये द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. कॅचेस या क्रियापदाच्या अगोदर आलेला जो भाग आहे द अर्ली बर्ड याला सब्जेक्ट म्हणतात. बर्डबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे द अर्ली या 2 शब्दानं. हा एनलार्ज केलेला पार्ट आहे. 3 नंबरचं वाक्य प्लीज कम इन. या वाक्यामध्ये यू हे कन्सिडर केलं जातं. यू प्लीज कम इन कुणाला म्हटलं आहे? यूला म्हटलेलं आहे. म्हणजे यू हा सब्जेक्ट आहे. तर कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस म्हणजे वी किंवा आय. वी किंवा आय हा इथं सब्जेक्ट आहे. आपल्या लक्षात आलं की ह्या 5 नंबरच्या वाक्यामध्ये द बॉय इन अ रेड ड्रेस इज माय ब्रदर हा सब्जेक्ट एनलार्ज केलेला आहे. हा ही फ्रेज आहे मोठीच्या मोठी. इथे एक फ्रेज आहे आणि इथे एक फ्रेज आहे. 2 फ्रेजेस आहेत. ही फ्रेजसुद्धा सब्जेक्ट म्हणून काम करते. द बॉय इन अ रेड ड्रेस इज माय ब्रदर. तर बघा याशिवाय आणखीन एक वाक्य बघा. डाऊन फेल टॉम. डाऊन फेल टॉम या सेंटेन्समध्ये हे सेंटेन्स इन्व्हर्जन या पद्धतीचं आहे. इन्व्हर्जन म्हणजे या सेंटेन्समध्ये करता सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असे जे कन्स्ट्रक्शन असते. कसे असते? आधी सब्जेक्ट असतो, मग वर्ब असतं आणि मग काय असणारा भाग असतो. पण तसं इथं नाही केलेलं. अगोदर इथं आपण वर्ब न घेता ॲडवर्ब घेतलेले. मग सब्जेक्ट कोण आहे इथं? तर सब्जेक्ट टॉम आहे. टॉम म्हणजे टॉम फेल डाऊन. टॉम फेल डाऊन. फेल हे वर्ब आहे, त्याच्यानंतर आलेला जो शब्द आहे इथं म्हणजे इथं शेवटी गेला सब्जेक्ट. वाक्याच्या सुरुवातीला जनरली सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट कुठं असतो? वाक्याच्या सुरुवातीला. ही जर वाक्य बारकाईनं पाहिली तुम्ही, ही द अर्ली बर्ड, यू, आय, द बॉय इन अ रेड ड्रेस या 5ही वाक्यांमध्ये सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहे. कुठे आलेले आहे? इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स म्हणजे बिफोर द वर्ब. पण या वाक्यामध्ये मात्र डाऊन फेल टॉम शब्दक्रम बदललेला आहे. टॉम हा सब्जेक्ट आहे, वर्ब नंतर आलेला तो शेवटी गेलेला आहे. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कुठे जातो बघूया आपण. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कुठे जातो बघा. व्हॉट अ नाईस आयडिया इट इज. व्हॉट अ नाईस आयडिया इट इज या सेंटेन्समध्ये इट हा प्रोनाउन आहे. कुणाबद्दल आलेला आहे? इट हा सब्जेक्ट आहे. म्हणजे इट सब्जेक्ट आहे आणि उरलेला भाग आहे तो सब्जेक्टच्या नंतरचा येणारा भाग आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी नाईस आयडिया. इट हा सब्जेक्ट आहे. येते लक्षात? त्याचप्रमाणे बघा हाऊ स्लो दे वॉक. आता या सेंटेन्समध्ये हाऊ स्लो दे वॉक. दे हा सब्जेक्ट आहे. बघा दे वॉक व्हेरी स्लो. म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा वर्बच्या आधी येतो. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये. तर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा वर्बच्या आधी येतो, सुरुवातीला येतो वाक्याच्या असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. तर त्याचप्रमाणे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट यू हा ग्राह्य धरला जातो, तो दिला जात नाही, गृहीत धरायचं असतं. जसं की आपण म्हणतो गो देअर म्हणजे यू गो देअर. यू हा सब्जेक्ट गृहीत धरायचा असतो. सिट डाऊन म्हणजे यू सिट डाऊन. डोंट शाउट म्हणजे यू डोंट शाउट अशा प्रकारे. तर आता आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कुठं असतो बघा. व्हेर इज सब्जेक्ट इन अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठं असतो बघा.
इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कुठं असतो बघूया. इज इट ट्रू. आता बघा, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमी व्हर्ब येतं सुरुवातीला. व्हर्ब येस नो क्वेश्चन असेल तर व्हर्ब येतं, हेल्पिंग व्हर्ब. त्यानंतर सब्जेक्ट येतो. सब्जेक्ट म्हणजे या वाक्यामध्ये इज इट ट्रूचं सरळ झालं इट इज ट्रू, म्हणून इट हा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट, डू युअर ब्रदर्स वर्क. हे सेंटेन्स आहे, डू युअर ब्रदर्स वर्क. आता या सेंटेन्समध्ये डू हे हेल्पिंग वर्ब आहे, वर्क हे मेन वर्ब आहे. मग युअर ब्रदर्स हा सब्जेक्ट आहे. म्हणजे युअर ब्रदर्स हा सब्जेक्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की प्रश्नार्थक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट येतो. तर WH क्वेश्चनमध्ये काय होतं बघूया आपण. हा झाला व्हर्बल क्वेश्चन. आता बघूया आपण WH क्वेश्चन बघूया. WH क्वेश्चन बघा. व्हॉट इज धिस. बघा, व्हॉट इज धिस यामध्ये धिस हा सब्जेक्ट आहे. धिस इज व्हॉट. बघा, धिस सब्जेक्ट आहे. धिस इज कॉल्ड अ सब्जेक्ट. बाय द सेम वे, why are the children crying. मुले का रडत आहेत. बघा, why are the children crying. या सेंटेन्समध्ये आर हे व्हर्ब आहे. why are the राहिला why are the children. here the children is called a subject. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कळलं असेल की WH क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चनमध्ये हेल्पिंग वर्ब नंतर कोण येतं, सब्जेक्ट येतो. अशा प्रकारे मला वाटतं तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कुठे येतो, एम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्टचं काय होतं, एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं काय होतं, आणि व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन यामध्ये सब्जेक्ट नेमका कुठं असतो हे समजण्यासाठी तुम्हाला हा भाग तुम्हाला पुन्हा पाहायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आणखीन काही जादा वाक्यांचा सराव तुम्ही करा. यानंतर आपण प्रेडिकेट म्हणजे काय बघणार आहोत. काय शिकणार आहोत, प्रेडिकेट म्हणजे काय. तर बघा, आपण प्रेडिकेट म्हणजे काय बघतोय. व्हॉट इज अ प्रेडिकेट. ज्याप्रमाणे एखाद्या वाक्याला सब्जेक्ट असतो त्याचप्रमाणे त्या वाक्याला प्रेडिकेटसुद्धा असतो. काय असतो, प्रेडिकेट. आता प्रेडिकेटची डेफिनेशन काय बघूया. थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की सब्जेक्ट नंतर जो येणारा भाग असतो तो प्रेडिकेट असतो. तो असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर येणारा जो भाग आहे त्याला प्रेडिकेट म्हणतो. म्हणजे प्रेडिकेटमध्ये व्हर्बचा अंतर्भाव असतो. बघा, त्याला फायनाईट व्हर्ब म्हणतो. प्रेडिकेटमध्ये फायनाईट व्हर्ब असलंच पाहिजे. बघूया, द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट इज कॉल्ड द प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स. पुन्हा एकदा व्याख्या बघा. द पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याचा असा भाग जो काय करतो, विच टेल्स समथिंग अबाउट, जो आपणाला सांगतो. कोणाबद्दल सांगतो, अबाउट द सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टबद्दल वाक्याचा जो भाग माहिती सांगतो त्या वाक्याच्या भागाला काय म्हणतात, इज कॉल्ड द प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स. आणि विद्यार्थी मित्र, मला इथं नमूद करायचं आहे की प्रेडिकेटमध्ये एक फायनाईट वर्ब असतंच. विदाउट फायनाईट वर्ब देअर कांट बी प्रेडिकेट असू शकत नाही आहे. आपण 3 पॉईंट बघतो इथं. 3 पॉईंट्स विल स्टडी. अ सब्जेक्ट कॅन बी अ सिंगल वर्ड. नंबर 1, सब्जेक्ट हा प्रेडिकेट म्हणायला पाहिजे आपल्याला इथं. अ प्रेडिकेट कॅन बी
अ सिंगल वर्ड, एक तर प्रेडिकेट सिंगल वर्ड असेल. नंबर 2, इट कॅन बी एनलार्ज पार्ट किंवा फ्रेज असेल. म्हणजे एक तर तो सिंगल वर्ड असेल किंवा नंबर 2 फ्रेज असेल, लांब लचक भाग असेल. आणि नंबर 3 लक्षात ठेवायचं आहे की प्रेडिकेटमध्ये व्हर्ब हे असतं, फायनाईट व्हर्ब असतं, त्याला मेन व्हर्ब पण म्हणूया आपण, फायनाईट व्हर्ब म्हणूया आपण. बघा फॉर एक्झाम्पल दे प्ले, या सेंटेन्समध्ये प्ले इज कॉल्ड अ फायनाईट व्हर्ब अँड प्रेडिकेट, इट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. आता दे प्ले आफ्टर देअर स्कूल. आता 2 नंबरच्या वाक्यामध्ये प्ले आफ्टर देअर स्कूल एवढा मोठा एनलार्ज पार्ट आहे, हा एनलार्ज पार्ट आहे. याला प्रेडिकेट म्हणतो. याला काय म्हणतो? प्रेडिकेट म्हणतो. व्हॉट इज दिस? इट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. तर नो मॅन कॅन सर्व 2 मास्टर्स. नो मॅन कॅन सर्व 2 मास्टर्स. या सेंटेन्समध्ये कॅन सर्व 2 मास्टर्स या पार्टला आपण काय म्हणतो? कॅन सर्व 2 मास्टर्स या पार्टला प्रेडिकेट असं म्हणतो, प्रेडिकेट. आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये गो अवे, दूर जा, गो अवे हा प्रेडिकेट आहे, प्रेडिकेट आहे. पण या वाक्यामध्ये आज्ञार्थक वाक्य असल्यामुळं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं यू आहे, यू सब्जेक्ट आहे. म्हणजे गो अवे इज कॉल्ड अ प्रेडिकेट, इज कॉल्ड अ प्रेडिकेट. आता प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रेडिकेट वेगळ्या ठिकाणी असेल, सेंटेन्सचं जर कन्स्ट्रक्शन बदललं असेल तर प्रेडिकेट वेगळ्या प्रकारे वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजे व्हर्ब नंतरच येईल असा काही भाग नाही. आता जसं की बघूया आपण, बघा मी काय म्हणते बघा, हाऊ लकी दे आर. या सेंटेन्समध्ये दे हा सब्जेक्ट आहे, दे हा सब्जेक्ट आहे, तर उरलेला भाग आहे, उरलेला भाग आहे दे सोडून, त्याला प्रेडिकेट म्हणतो. हाऊ लकी आर एवढा भाग सगळा आहे तो प्रेडिकेटचा भाग आहे. इट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये प्रेडिकेट वाक्याच्या सुरुवातीला आणि त्या सब्जेक्टच्या नंतर येतो, सुरुवातीला आणि सब्जेक्टच्या नंतर येतो. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक वाक्यामध्ये असंच होतं, प्रेडिकेट स्प्लिट होतं. प्रेडिकेट काय होतं? स्प्लिट होतं. उदाहरणार्थ डू यू, बघा डू यू अंडरस्टँड इट, अंडरस्टँड इट हा व्हर्बल क्वेश्चन आहे. आता बघा अंडरस्टँड हे व्हर्ब आहे, इट हा सब्जेक्ट आहे, काय आहे सॉरी, यू हा सब्जेक्ट आहे. म्हणजेच यू सोडून बाकीचा उरलेला जो भाग आहे दॅट इज कॉल्ड अ प्रेडिकेट, दॅट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यात, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये प्रेडिकेट हा स्प्लिट होतो. प्रेडिकेट हा काय होतो? स्प्लिट होतो. फक्त असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट व्हर्ब अशी कन्स्ट्रक्शन असेल तर तो सब्जेक्ट नंतर प्रेडिकेट येतो. म्हणजे तुमच्या लक्षात असेल विद्यार्थी मित्र, परत एकदा बघा, सब्जेक्ट हा प्रेडिकेट हा सब्जेक्टला लागून येतो असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. ही जी वाक्य आहेत आपली पहिली 3 असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. प्ले तो सिंगल वर्ड असेल, दे प्ले, प्ले हा सिंगल वर्ड आहे तो प्रेडिकेट आहे. दे प्ले आफ्टर देअर स्कूल, प्ले आफ्टर देअर स्कूल हा एनलार्ज पार्ट आहे प्लेचा. बघा प्ले आफ्टर देअर स्कूल इज कॉल्ड अ प्रेडिकेट. नो मॅन हा सब्जेक्ट आहे, तर कॅन सर्व 2 मास्टर्स, कॅन सर्व 2 मास्टर्स हा प्रेडिकेट आहे. आणि गो अवे हे आज्ञार्थक वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, गो अवे इज कॉल्ड अ प्रेडिकेट वाईल यू इज अंडरस्टूड सब्जेक्ट. यूला सब्जेक्ट म्हणून आपण गृहीत धरतो. बघा अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज प्रेडिकेट. विद्यार्थी मित्र, हा भाग तुम्हाला व्यवस्थित माहीत होणं गरजेचं आहे, कारण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कळल्याशिवाय आपण पुढचा जो टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हा भाग व्यवस्थित कळत नाही. जर तुम्हाला सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स व्यवस्थित समजायचं असेल तर तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट अतिशय व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. मला वाटतं सब्जेक्ट, व्हॉट इज सब्जेक्ट, परत एकदा बघूया.
आपण बघा वाक्याचा कर्ता सब्जेक्ट काय काय पाहिलं बघा. सब्जेक्ट हा सिंगल वर्ड असेल किंवा एनलार्ज पार्ट असेल आणि प्रेडिकेट पण सिंगल वर्ड असेल किंवा एनलार्ज पार्ट असेल. पण प्रेडिकेटमध्ये एक फायनाईट वर्ब असतं, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वर्बशिवाय प्रेडिकेट तयार होऊ शकत नाही. जनरली असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर प्रेडिकेट येतं. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रेडिकेट स्प्लिट झालेलं असतं, वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी गेलेलं असतं. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आज्ञार्थक वाक्यामध्ये सब्जेक्ट यू हे ग्राह्य धरलं जातं. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज प्रेडिकेट. तर बघा आपण एक प्रश्न बघूया. परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलं जातं बघा, फाइंड द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. फाइंड द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट या प्रकारचा एक गुणासाठी एक प्रश्न विचारला जातो. तुम्हाला त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठे आहे व प्रेडिकेट कुठे आहे हे शोधता येणं गरजेचं आहे. आपली काही सेंटेन्स दिलेले तिथं आपण द फ्लावर्स आर ब्राईट अँड फ्रेश. द फ्लावर्स आर ब्राईट अँड फ्रेश. आता आपण अगोदर काय करूया, व्हर्ब डिटेक्ट करूया. व्हर्ब या सेंटेन्समध्ये आर हे व्हर्ब आहे. नेचर इज द बेस्ट फिजिशियन. या सेकंड सेंटेन्समध्ये नेचर हा सब्जेक्ट आहे, तर इज हे व्हर्ब आहे, इज व्हर्ब आहे. थर्डमध्ये वॉज व्हर्ब आहे. फोर्थ सेंटेन्समध्ये स्पीक व्हर्ब आहे आणि फिफ्थ सेंटेन्समध्ये विश व्हर्ब आहे. तर आपण पहिली 3 सेंटेन्स ही असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. 4 आणि 5 नंबरचा वेगळा भाग आहे बघा, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं. तर आपण बघूया की व्हर्बच्या अगोदरचा जो भाग आहे, या फळ्यावरती व्हर्बच्या अगोदरचा जो भाग आहे, मी व्हर्बला गोल करतोय, राऊंड करतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. अगोदरचा जो भाग आहे त्या भागाला आपण सब्जेक्ट म्हणतो, अगोदरच्या भागाला. आता बघा जसं की द फ्लावर्स आर ब्राईट अँड फ्रेश. आता आर पहिला भाग कुठला आहे वर्बच्या आधी, द फ्लावर्स. मग द फ्लावर्सला काय म्हणायचं, द फ्लावर्स इज कॉल्ड अ सब्जेक्ट. आणि आर सह याच्यासह पुढचा जो उरलेला भाग आहे आर ब्राईट. बघा ब्राईट अँड फ्रेश या पार्टला काय म्हटलं आपण, आर ब्राईट अँड फ्रेशला म्हणायचं प्रेडिकेट म्हणायचं. काय म्हणायचं, प्रेडिकेट. तर 2 नंबरच्या वाक्यामध्ये व्हर्ब इज आहे, त्याच्या अगोदरचा भाग आहे तो नेचर आहे. आपण नेचरला काय म्हणूया, सब्जेक्ट म्हणूया. आणि नेचर नंतर उरलेला जो भाग आहे त्याला प्रेडिकेट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, प्रेडिकेट. कोण प्रेडिकेट आहे मग, इज द बेस्ट फिजिशियन. बघा नेचर इज द बेस्ट फिजिशियन, इज द बेस्ट फिजिशियन याला काय म्हणायचं, प्रेडिकेट म्हणायचं. थर्ड सेंटेन्समध्ये माय फर्स्ट आयडिया हा एनलार्ज पार्ट आहे. बघा वॉज या व्हर्बच्या अगोदर आलेला भाग कोणता, माय फर्स्ट आयडिया. हे 3 शब्द आहेत. माय फर्स्ट आयडिया इट इज कॉल्ड अ सब्जेक्ट. आणि वॉज ह्या व्हर्बला धरून पुढचा जो भाग आहे वॉज नॉट क्लिअर इट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. इट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. आता परत एकदा बघा नंबर 4च्या सेंटेन्समध्ये काय आहे, स्पीक लाऊडली. स्पीक हे व्हर्ब आहे. स्पीक लाऊडली एवढा जो भाग आहे तो प्रेडिकेट आहे. पण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं सब्जेक्ट यू हे गृहीत धरायचं असतं. बघा यू इज कॉल्ड अ सब्जेक्ट. त्याचप्रमाणे विश यू हॅपी बर्थडे या सेंटेन्समध्ये विश हे व्हर्ब आहे. विश यू हॅपी बर्थडे इज कॉल्ड अ प्रेडिकेट.
आणि सब्जेक्ट कोण आहे, एकतर आय असेल किंवा वी असेल. आय किंवा वी म्हणजे आय विश यू किंवा वी विश यू हॅपी बर्थडे. अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की सब्जेक्ट हा कधी कधी सिंगल वर्ड असतो, कधी कधी एनलार्ज पार्ट असतो. तर प्रेडिकेट पण कधी कधी सिंगल वर्ड असतो. उदाहरणार्थ द चिल्ड्रन क्राय. द चिल्ड्रन हा सब्जेक्ट आहे, क्राय हा सिंगल वर्ड आहे. तर कधी कधी एनलार्ज पार्ट असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आय होप तुम्हाला व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज प्रेडिकेट हे व्यवस्थित कळलं असावं. सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय. तर तुम्हाला आणखीन एक भाग माहीत असणं गरजेचं आहे की आपण म्हटलं होतं की प्रेडिकेटमध्ये एक फायनाईट वर्ब असतं. एक फायनाईट वर्ब असतं. फायनाईट वर्ब म्हणजे सब्जेक्टप्रमाणे त्यात चेंज होतो. जसं की द फ्लावर्स हे प्लुरल आहे म्हणून आर आलं, म्हणून आरला फायनाईट वर्ब म्हणायचं. बघा, ज्या वर्बमध्ये सब्जेक्ट प्रमाणे आणि टेन्स प्रमाणे चेंज होतो दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट आणि टेन्स याप्रमाणे चेंज होतो. सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर असतं. उदाहरणार्थ नेचर हा सिंग्युलर आहे, वर्ब सिंग्युलर आहे. नेचर इज द बेस्ट फिजिशियन, या ठिकाणी इजला फायनाईट वर्ब म्हणायचं. त्याचप्रमाणे माय फर्स्ट आयडिया हा सिंग्युलर वर्ड आहे, वाज हे फायनाईट वर्ब आहेत. कारण का, याप्रमाणे यात बदल झाला. हे सिंग्युलर असल्यामुळे हे सिंग्युलर आलं. तर तुम्हाला कळलं पाहिजे की अशा प्रकारे ज्या वर्बमध्ये सब्जेक्ट प्रमाणे चेंज होतो दॅट इज कॉल्ड अ फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब तुम्हाला कळलं पाहिजे की हा फायनाईट वर्ब प्रेडिकेटमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सो यू वॉच दिस व्हिडिओ अगेन अगेन. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा, त्यातले बारकावे पहा आणि व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज प्रेडिकेट हे व्यवस्थित समजून घ्या.